वर्धापन दिन दरवर्षी तुम्ही साजरी करता, त्यानिमित्त आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य, डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार आणि ज्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे अशा माता भगिनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा इथे मी सन्मान करते। खरं तर आपण जेव्हा एखादे आपल्या भारतीय संस्कृती आहे, आम्ही जर काही तसं पाहिलं तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सगळीच याचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी अशा स्पर्धा होणं म्हणजे अपेक्षितच आहे आणि 24 वर्षापासून हा तुम्ही स्पर्धा घेता ते खरंच तुमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे। आणि महिला भगिनी पण ही एक एवढ्या कामाच्या व्यापातून आपल्या कामाचं कुठेतरी कौतुक होणार आहे, त्याची पावती मिळणार आहे हा विचार करून तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतात तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन। ज्यांनी भाग घेतलाय त्यांचे आणि ज्यांना बक्षीस मिळाले नाही मिळाले त्यांचे सुद्धा अभिनंदन। एवढ्या सगळं कामं करून तुम्ही ही सुद्धा तुमची कला जोपासता त्याबद्दल सर्वप्रथम सर्व महिला भगिनींचे पार्टिसिपेंटचे मी अभिनंदन करते। आताच बोलताना सतीश भाऊ बोलले की पक्षाचं उमेदवाराचं विजन तुम्ही या माध्यमातून करू शकता, पण मला वाटतं की हा म्हणजे विजन पक्ष हे सगळ्या नंतरच्या गोष्टी, ते व्यासपीठ नाही, हा कौतुक सोहळा ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा आहे असं मला वाटतं। माझे विजन, पक्षाचे विजन, एक उमेदवाराचे विजन हे तर प्रत्येक ठिकाणीच करतो, त्याच्यामध्ये काही वेगळं नसणार आहे, विजन तर असायलाच पाहिजे, पण हे ते व्यासपीठ नाही असं मला वाटते। आणि मी फक्त इथे शुभेच्छा देते। आताच कांबळे सरांनी सांगितलं की मला थांबावं लागेल, सगळ्यांचं ऐकावं लागेल, मी सगळ्यांची माफी मागते की मी पुढे बोलली, कारण पुढे कार्यक्रमाला जायचे आणि ते प्रत्येक जण येऊन म्हटलं की मी तुमच्या साथ आहे, की तुमच्या मागे आहे, पण मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या पाठीशी सगळे राहा, एवढंच मी इथे सांगते आणि सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं मार्गदर्शन तुमची मुलगी, तुमची बहीण म्हणून मला अपेक्षित आहे। एवढं बोलून मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते। मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, आदर सन्मान केला आणि सगळ्या प्रवाहात मला घेतलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद। डिजिटल मीडियाचे मी शतशः आभार व्यक्त करते आणि आणखी एक गोष्ट फक्त एक पत्रकारांबद्दल सांगू इच्छिते की एवढ्या माझ्या 12 वर्षाच्या राजकीय सामाजिक प्रवासामध्ये माझी 80% माझं जी प्रसिद्धी किंवा माझं जे नाव आहे ते प्रिंट मीडिया